स्वरांजली संगीत संकुलाची संचालिका सुवर्णा क्षीरसागर, एकदा सुवर्णासाठी आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्यांचा गजर आपण नक्कीच करायला हवा. मुळातच संगीताचं शिक्षण देण्याचं काम सुवर्णाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर संस्कार करणारे आपले सगळ्यात पहिले जे गुरु असतात ते आपले आईवडील असतात. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात शाळेपासून कॉलेजपर्यंत जे जे सगळे शिक्षक येतात त्यांचं जे स्थान आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला कायम असं वाटत आलेलं आहे की एखाद्याला जर शिक्षक होता आलं तर त्याचं ते परमभाग्य असतं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. शिकल्यानं शिकवता येतं आणि शिकवल्यानं शिकता येतं अशी एक प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसचा किंवा डायरेक्ट टीचिंगचा एक महत्त्वपूर्ण असा हिस्सा होणं हे ज्यांच्या नशिबात आहे असे सगळे तुम्ही शिक्षक आज या ठिकाणी एकत्र जमलेले आहात. आणि त्या प्रोसेसमध्ये असताना काहीतरी उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्या सगळ्या शिक्षकांचा सेवा सन्मान जेव्हा केला जातो तेव्हा असे सगळे सन्मानार्थी शिक्षक जे आहेत ते सुद्धा जास्त महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणूनच आज ज्यांचा सन्मान केला जाणार आहे, ज्यांना आदर्श सेवा शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे, त्या सगळ्यांचं आम्हा कलाकारांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. आपल्या शाळेतून जर आपण बघितलं, अगदी लहानपणापासून बालवाडीपासून जर आपण बघितलं तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या इतर अनेक लोकांची नावं आपण विसरलेलो असतो, पण आपल्या शिक्षकांची नावं मात्र आपल्याला कायम लक्षात राहतात. मला माझ्या बालवडीला शिकवणाऱ्या घंटेबाईंचं नाव आजही आठवतं आहे. त्यानंतर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असं करत करत पुढे कॉलेजपर्यंत जे शिक्षण झालं त्या सगळ्या शिक्षकांची नावं मला आजही आठवत आहेत. त्याचं कारणच हे आहे की या सगळ्या शिक्षकांनी आपल्याला घडवण्यासाठी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. यातले काही शिक्षक तर आज आपल्याला सोडून देखील गेलेले आहेत, पण तरीसुद्धा ते आठवतात. त्याचं कारण मला असं वाटतं की पुढच्या गाण्याच्या पहिल्या 2 ओळींमध्येच आपल्याला जाणवेल. रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके समा बागे वफा में. खुशबू